नमस्कार. काव्याची आई इथे घरामध्ये एकटी असते आणि आरुषीसुद्धा बाहेर कॉलेजला गेलेली असते आणि तिचे वडीलसुद्धा घरात नसतात. शारदा घरात एकटीच असते आणि शारदा ही काव्याचा विचार करत असते की त्या देशमुखांच्या घरात माझ्या काव्याला किती त्रास होत असेल, माझी काव्या कशी राहत असेल तिथे. तिचं तर जीवावर प्रेम आहे आणि तिचं लग्न पार्थसोबत झालं आहे. रोज ती जीवाला बघत असेल. तिच्या मनाची घालमेल मी समजू शकते. काय करू पण मी काहीच करू शकत नाही. मी कसं सांगू नंदिनीला माझ्या नंदिनीचं दुसरं लग्न मोडेल. मला काही समजत नाही आहे असा ती विचार करत असते आणि ती अचानक चक्कर येऊन खाली पडते. आता मात्र शारदाला मोठा धक्का बसला असतो त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यात आरुषी कॉलेजवरून येते आणि बघते तर काय आई चक्कर येऊन खाली पडली आहे. ती जोरात ओरडते आई आणि लगेच ती नंदिनी आणि काव्याला फोन करते की आई चक्कर येऊन खाली पडली आहे, आई बेशुद्ध पडली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते परत काय झालं आईला, आई तर आता चांगली होती, सकाळी तर माझ्याशी फोनवर बोलली. तेव्हा लगेच आरुषी म्हणते हो ना, मी कॉलेजला जायच्या आधीसुद्धा चांगली होती, असं अचानक काय झालं काय माहीत, आई चक्कर येऊन खाली पडली. नंदिनी म्हणते आई कसला तरी विचार करते, नक्कीच आईने कसलं तरी टेन्शन घेतलं आहे. आता काव्या घाबरते. नंदिनी आणि काव्या लगेच आपल्या आईला बघायला येतात आणि दोघीही आईला डॉक्टरकडे घेऊन येतात आणि त्यानंतर शारदा हळूहळू शुद्धीवर येते आणि लगेच नंदिनी आणि काव्या तिच्या रूममध्ये जातात आणि तिला विचारतात आई काय झालं, तू अशी चक्कर येऊन का पडलीस. तेव्हा लगेच शारदा म्हणते अगं मला कळलंच नाही कशी मला चक्कर आली. तेव्हा नंदिनी म्हणते आई तू कसला तरी विचार करतेस, खरं सांग, खोटं बोलू नकोस, नक्की काय झालं आहे, तुला अशी अचानक चक्कर का आली, याआधी तुला कधी असं झालं नव्हतं. तेव्हा शारदा घाबरते की काय उत्तर देऊ आणि ती काव्याकडे बघत असते. काव्यालासुद्धा भीती वाटत असते की काय सांगायचं. काव्याला वाईट वाटत असतं की आईला माझ्यामुळे त्रास होतोय. मी जर आईला सत्य सांगितलं नसतं तर आईने स्वतःला त्रास करून घेतलाच नसता. मी कशाला आईला सत्य सांगितलं म्हणून काव्या स्वतःलाच दोष देत असते आणि नंदिनी इकडे शारदाकडून सत्य काढण्याचा प्रयत्न करत असते पण शारदा काही सांगायला तयार नसते. आता इकडे लगेच मालिनी नंदिनीला फोन करून विचारते काय गं आईची तब्येत बरी आहे का, आता आई कशी आहे. तेव्हा नंदिनी म्हणते हो आई आता बरी आहे, काही नाही, आईने जरा टेन्शन घेतलं होतं, तिचा BP लो झाला अचानक म्हणून तिला चक्कर आली, बाकी काही नाही. आता मात्र मालिनी म्हणते ठीक आहे, आईची काळजी घ्या. तर इकडे वसू मालिनीला म्हणते काय गं, त्या काव्या आणि नंदिनीची आई शारदा ही सारखी का आजारी पडते, नक्की काही झालं आहे का, त्यांनी कोणतं टेन्शन घेतलं आहे का. तेव्हा आता मालिनी म्हणते मला कसं माहीत असणार ते वसूताई. तेव्हा वसू म्हणते मग जा एकदा भेटायला त्यांना विचार. तेव्हा मालिनी म्हणते ओके जाई ना भेटायला. तर आता इकडे जीवा हा विचार करत असतो की काय झालं असेल शारदा काकूंना, त्यांना अशी अचानक चक्कर का आली असेल, त्यांनी कसलं टेन्शन तर घेतलं नसेल ना, काव्याने त्यांना काही खरं तर सांगितलं नसेल ना, असं जीवा विचार करत असतो आणि इकडे काव्याही स्वतःलाच दोष देत असते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.